श्री स्वामी समर्थ। उद्या शनिवार, आषाढी एकादशी। उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। शत्रू लोटांगण घालेल, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल। मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल। श्री स्वामी समर्थ। जय हरी विठ्ठल। माझ्या सर्व प्रिय भावा बहिणींनो, उद्या अत्यंत पवित्र अशी आषाढी एकादशी आहे। या दिवशी लाखो वारकरी पांडुरंगाच्या लीन होतात। पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात अनेक संकट आहेत का? घरात सतत कटकटी, पैशाची चणचण, मुलांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये येणारे अडथळे, पतीच्या नोकरी व्यवसायातील अडचणी किंवा गुप्त शत्रूचा त्रास तुम्हाला छळतो आहे का? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो। आज मी तुम्हाला असा एक अत्यंत गुप्त दिव्य उपाय सांगणार आहे, जो करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या खर्च लागणार नाही। अगदी तुम्ही उद्या एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। जर आरोग्याच्या कारणामुळे किंवा कामामुळे आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तरीही काही हरकत नाही, पण उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एका विशिष्ट झाडाचं फक्त एक पान आपल्या घरात आणायचं आहे। हे पान तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवेल की तुम्ही कितीही मोठा शत्रू असो तुमचा, तरी तो तुमच्या समोर नतमस्तक होईल। मुलांची आणि पतीची अशी जोरदार प्रगती होईल जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल। पण हे पान कोणत्या झाडाचं आहे, ते पान कसं आणायचं, त्याचे काय परिणाम आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो। आणि हा व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। माझ्या माता भगिनींनो, आपण आपल्या घरासाठी दिवस रात्र राबतो। नवऱ्याच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, देवाकडे नवस बोलतो। पण अनेकदा काय होतं, मेहनत करूनही यश मिळत नाही। घरात नेहमी पैशाची चणचण भासते किंवा अचानक घरात नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी वाढते। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की निसर्गात अशा काही वनस्पती, झाडं आहे ज्यांच्यामध्ये साक्षात देवांचा वास असतो। आषाढी एकादशी हा असा दिवस आहे ज्या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त कार्यरत असते। उद्या शनिवारी आलेली ही आषाढी एकादशी अत्यंत दुर्मिळ योग घेऊन आलेली आहे। या दिवशी आपण जे काही लहान सहान उपाय करतो त्याचं फळ आपल्याला 1000 पटीनं मिळतं। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, असं कुठलं पान आहे जे आणल्याने आपले शत्रू शांत होतील आणि मुलांची पतीची प्रगती होईल? घाई करू नका, ते पान कोणते आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी हे पान घरात आणताना आणि आणल्यानंतर तुम्हाला कोणते 3 अत्यंत महत्त्वाचे उपाय करायचे आहे हे ते नीट समजून घ्या, कारण जर उपाय चुकले तर फळ मिळणार नाही। आषाढी एकादशीचे 3 विशिष्ट प्रभावी उपाय सांगते, ऐका, लक्ष देऊन ऐका आता। पहिला उपाय, पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी हळदीचा हा उपाय प्रचंड प्रभावी आहे। पहिला उपाय म्हणजे उद्या सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याभर शुद्ध पाण्यात थोडीशी हळद आणि 2 थेंब कच्चे दूध टाका। हे पाणी तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडा आणि उंबरठ्याची पूजा करा। हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे आणि आषाढी एकादशीला हळदीचा हा उपाय केल्याने पतीच्या नोकरी व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतात, मुलांची बुद्धी तीव्र होते आणि त्यांना अभ्यासात किंवा नोकरीत यश मिळते। दुसरा उपाय हा गुप्त शत्रू आणि नजर दोषेपासून मुक्तीसाठी आहे।
दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कुणाची तरी वाईट नजर आहे किंवा कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध कारस्थान करत आहे, तर उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाका. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता भस्म होते आणि शत्रूचा पराभव पूर्णपणे नष्ट होतो. उपाय तिसरा, इच्छापूर्तीसाठी साखरेचा विशेष उपाय आहे हा, लक्ष देऊन ऐका. तिसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि म्हणजेच साखरेचा उपाय आहे. उद्या एकादशीच्या दिवशी एक लहान पांढऱ्या कागदावर तुमची जी काही सर्वात मोठी इच्छा असेल, मग ती मुलांच्या नोकरीची असो, पतीच्या पदोन्नतीची असो किंवा नवीन घर गाडी घेण्याची असो, ती इच्छा लाल वहीच्या किंवा कुंकवाच्या शाईने लिहा. एका कागदावर लिहा. त्या कागदावर थोडीशी साखर ठेवा आणि तो कागद दुमडून तुमच्या देवाऱ्यातील घरात मागे ठेवा. भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या मागे ठेवा. साखरेमध्ये आकर्षण शक्ती असते. हा उपाय केल्याने तुमची कठीणातली कठीण इच्छा अगदी काही दिवसात पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतात. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता ती घटिका आलेली आहे ज्याची तुम्ही अगदी सुरुवातीपासून आतुरतेने वाट पाहत आहात. आता ती वेळ आली आहे त्या एका अत्यंत मोठ्या आणि चमत्कारिक रहस्याचा उलगडा करण्याची. तुम्ही विचार करत असाल ना की असं कुठलं चमत्कारिक झाड आहे ज्याचं फक्त एक पान उद्या सकाळी घरात आणल्याने आपल्या जन्मोजन्मीची गरिबी दूर होऊ शकते, आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे क्षणात नष्ट होऊ शकतात आणि कितीही कठीण शत्रू असो जो तुमच्या समोर घुटणे टेकू शकतो. थोडं विचार करा माझ्या गृहिणी बहिणींनो, हे कुठलेही तंत्र मंत्र नाही, कोणतीही भंकसपणा नाही. आपल्या प्राचीन सनातन शास्त्रामध्ये निसर्गातील वनस्पती साक्षात देवांचं स्थान दिलं गेलेलं आहे आणि उद्याच्या या पावन आषाढी एकादशीला ज्या दिव्य झाडाचे पान आपल्याला घरात आणायचे आहे ते झाड दुसरं तिसरं कोणतंही नसून अतिशय पवित्र, दैवी आणि शक्तिशाली रुईचे झाड आहे, ज्याला आपण मंदार किंवा मंदर असेही म्हणतो. होय माझ्या बहिणींनो, रुईचे पान. तुम्ही अनेकदा हे झाड रस्त्याच्या कडेला, रानावनात किंवा मारुती रायाच्या मंदिरासमोर पाहिले असेल. अनेक लोक या झाडाला अगदी सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण तुम्हाला माहित आहे का, या एका झाडामध्ये साक्षात विघ्नहर्ता श्री गणपती आणि संकटमोचन श्री हनुमानजींचा प्रत्यक्ष वास असतो. शास्त्र असं सांगतं की ज्या रुईच्या झाडाचे वय 12 वर्षापेक्षा जास्त होते त्याच्या मुळांमध्ये स्वयंभू श्वेतवर्क गणपती बाप्पा असतात. विचार करा, वनस्पतीमध्ये साक्षात गणपती बाप्पा आणि बजरंगबली अफाट शक्ती समावलेली असते. ती वनस्पती साधी कशी असू शकते? आणि उद्या तर असा योग आहे, उद्या शनिवार आलेला आहे, आषाढी एकादशी आहे. शनिवार हा मारुती रायांचा आणि शनिदेवांचा दिवस आणि एकादशी हा भगवान श्री हरिविष्णूंचा पवित्र दिवस. या दोन्ही महाशक्तींचा संगम उद्या घडणार आहे. यामुळे उद्याच्या दिवशी रुईच्या या एका पानामध्ये ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहत असते. जर तुम्हाला सकाळी हे पान आणायचं असेल तर योग्य नियम समजून घ्या. घरात आलेली कोणतीही नकारात्मकता, वाईट नजर किंवा गुप्त शत्रूंची नजर घरात टिकू शकत नाही. मारुतीरायाची गदा जशी संरक्षणासाठी असते तसेच रुईचे पान तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि संकट संहार करेल आणि तुमच्या मुलांच्या आणि पतीच्या पाठीशी साक्षात बजरंगबलीचे आणि विष्णू भगवंताचे छायाछत्र उभे राहील, ज्यामुळे त्यांची प्रगती रोखणे कोणालाही शक्य होणार नाही. माझ्या प्रिय बहिणींनो आणि सर्व भावांनो, आता अगदी मन लावून कान देऊन ऐका, कारण रुईच्या पानाचा हा उपाय जितका शक्तिशाली आहे तितकाच तो करायला अत्यंत सोपा आहे. पण हा उपाय करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहे आणि ही पूजा कशी करायची आहे, कोणत्या क्रमाने करायची आहे हे नीट समजून घ्या. पहिलं म्हणजे सकाळी
सकाळची वेळ ही स्नानाचे नियम. उद्या शनिवारी सकाळी लवकर म्हणजे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी 8 ते 9 वाजेच्या आधी उठून स्वच्छ स्नान करून घ्या. बरेच जण विसरतात, ताई आमचा उपवास नाही तर आम्ही उपाय करू शकतो का? तर मी तुम्हाला पुन्हा सांगते, हो अगदी नक्की करू शकता. तुम्ही उपवास केला असेल तरी नसेल तरीही तुम्ही मन स्वच्छ ठेवून हा उपाय करू शकता. महिलांनी स्नान करून स्वच्छ धुतलेले, शक्यतो पिवळे, लाल किंवा नारंगी वस्त्र परिधान करावे. काळ्या कापड घालणं उद्याच्या दिवशी टाळावं. पान तोडण्याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धत सांगते, ती पण लक्ष देऊन ऐका. स्नान झाल्यानंतर रुईच्या झाडाजवळ जा, पण लक्षात ठेवा झाडाजवळ गेल्यावर थेट पान तोडायचं नाही. प्रथम दोन्ही हात जोडून रुईच्या झाडाला नमस्कार करा. मनातल्या मनात म्हणा, हे रुईच्या वृक्षा, तुझ्यामध्ये वास करणाऱ्या साक्षात श्री गणेश आणि मारुती रायांना माझा प्रणाम. मी माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुझे एक पान घेऊन जात आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. त्यानंतर रुईचे एक ताजे सुंदर, कुठेही फाटलेले किंवा पान कुठेही किडलेले किंवा तुटलेले नसावे. आदराने तोडा, इजा होणार नाही याची काळजी घ्या. पानाची शुद्धीकरण आणि संस्कार. ते पान तोडून घरी आणल्यानंतर थेट पूजेत ठेवू नका. सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने पान धुवा. त्यावर थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पाणी शिंपडा. यामुळे पानावर असलेली कोणतीही बाहेरची नकारात्मकता दूर होते आणि पान पूर्णपणे शुद्ध होते. त्यानंतर एक स्वच्छ वस्त्राने ते पान अलगद पुसून घ्या. सिंदूर आणि हळद कुंकवाचा उपाय. आता हे पान एका ताटलीत ठेवा. पानाची गुळगुळीत वरची बाजू वर ठेवा. जर तुमच्याकडे हनुमानजीच्या चरणाचे सिंदूर असेल तर ते सिंदूर थोडे चमेलीच्या किंवा तूप तेल कालून त्या पानावर अनामिका बोटाने श्री किंवा ओम लिहा. जर सिंदूर नसेल तर काळजी करू नका. तुम्ही अष्टगंध, हळद किंवा कुंकवाचा वापर करूनही श्री लिहू शकता. हे लिहित असताना मनातल्या मनात श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सतत चालू ठेवा. पान कुठे आणि कसे ठेवायचे? आता हे तयार झालेले सिद्ध पान तुम्हाला कोठे ठेवायचे आहे ते तुमच्या गरजेनुसार ठरवा. पतीच्या नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी आणि शत्रूच्या नाशासाठी हे पान तुमच्या घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णू किंवा स्वामींच्या पायाशी ठेवा किंवा तुमच्या घरातील तिजोरीत पैसे ठेवण्याच्या कपाटात ठेवा. यामुळे तिजोरीतील धनवृद्धी होते आणि गुप्त शत्रूंची वाईट नजर घरावर पडत नाही. मुलांच्या प्रगतीसाठी आणि अभ्यासात यशासाठी, जर मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येत असतील तर हे पान एका लाल कपड्यात किंवा कागदात गुंडाळून मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा रात्री झोपतात त्यांच्या उशाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी रविवारी पानाचे काय करायचे सांगते. हा उपाय शनिवारी करायचा आहे आणि ते पान शनिवारच्या पूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी आंघोळ झाल्यावर ते पान आदराने उचला. ते पान तुम्ही कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदीत, तलावात विसर्जित करू शकता. जर आसपास नदी नसेल तर काळजी करू नका. ते पान कोणत्याही झाडाच्या, उदाहरणार्थ तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी किंवा कुंडीत स्वच्छ मातीत ठेवून द्या. या उपायाचा महाप्रभाव सांगते, ऐका. माझ्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करता तेव्हा रुईच्या पानातील दैवी आणि सात्विक लहरी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि क्लेश शोषून घेतात. साक्षात संकटमोचन हनुमानजींची गदा तुमच्या कुटुंबाचे रक्षण करते. पतीच्या मार्गातील आर्थिक अडचणी दूर होतात. मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, ज्याला भेदणं कोणत्याही शत्रूला शक्य होत नाही. माझ्या प्रिय बहिणींनो, हा उपाय अत्यंत सोपा आहे, ज्याचा प्रभाव थांग आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणेल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते,
जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या एकादशीचा लाभ घेता येईल. आणि जर तुम्हाला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमची दैवी शब्द लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान पांडुरंग आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.